गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण हाऊ टू फाइंड आउट द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन when the factors are repeated or different, but factor is of type d minus d dash, d minus m d dash minus a, either different or repeated. अशा फॅक्टर्सचे आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं काढायचं हे लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. आज आपण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 51 मध्ये पुन्हा काही एक्झाम्पल्स घेणार आहोत जे की कॉम्प्लिमेंटरी फंक्शनच काढायचे आहेत. मे बी डिफरंट फॅक्टर्स और रिपीटेड फॅक्टर्स. नेक्स्ट एक्झाम्पल 43 on page number 621. Solve r plus 2s plus d plus 2p plus 2q plus z which is equal to 0. मित्र हो, ज्या वेळेस आपण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन ची सुरुवात केली पहिल्या युनिटच्या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला p बरोबर डेल्टा z बाय डेल्टा x, q बरोबर डेल्टा z बाय डेल्टा y, r बरोबर डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर, t बरोबर डेल्टा 2z अपॉन डेल्टा y स्क्वेअर आणि s बरोबर डेल्टा 2z अपॉन डेल्टा x डेल्टा y हे आपण बघितलेलं आहे, जे की सेकंड पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या डेफिनेशन, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सेकंड ऑर्डर. ओके, तर मग सोल्युशन. द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज r plus 2s plus d plus 2p plus 2q plus z which is equal to 0, or delta 2z upon delta x square plus 2 delta 2z upon delta x delta y plus delta 2z upon delta y square plus 2 delta z by delta x plus 2 delta z by delta y plus z which is equal to 0. आता प्रत्येक टर्म मधून झेड आपल्याला कॉमन काढायचा आहे आणि ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे. सो ऑर इन ब्रॅकेट डेल्टा 2 अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम्स डेल्टा 2 अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय प्लस डेल्टा 2 अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर प्लस 2 डेल्टा अपॉन डेल्टा एक्स प्लस 2 डेल्टा अपॉन डेल्टा वाय प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर झेड विच इज इक्वल टू 0, और d चा वर्ग प्लस 2 टाइम्स डी डॅश प्लस d डॅश चा वर्ग प्लस 2d प्लस 2d डॅश प्लस 1 ब्रॅकेट मध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर z इज इक्वल टू 0. कारण तुम्हाला माहित आहे d इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा x अँड d डॅश इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा y. और पहिल्या ज्या 3 टर्म आहेत याच्या बदल्यात आपण d प्लस डी डॅश ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग लिहू शकतो. त्याला जर एक्सपांड केलं तर d चा वर्ग प्लस 2 डी डॅश प्लस डी डॅशचा वर्ग या 3 टर्मच आपल्याला मिळतील. त्याच्यानंतर चौथ्या आणि पाचव्या टर्ममधून तुम्ही 2 कॉमन काढू शकता आणि ब्रॅकेटमध्ये d प्लस डी डॅश शिल्लक राहील आणि प्लस 1. ब्रॅकेट पुन्हा क्लोज, ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू 0. आता मात्र मित्र हो, या टर्मकडे जर बारकाईनं बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की ही जी टर्म आहे ती ब्रॅकेटमध्ये डी प्लस डी डॅश आणि प्लस 1 पुन्हा ब्रॅकेट याचा परफेक्ट स्क्वेअर आहे. जर ए ची किंमत डी प्लस डी डॅश प्लस बी ची किंमत 1 जर आपण कन्सिडर केलं तर डी प्लस डी डॅशचा वर्ग प्लस 2 टाइम्स d प्लस डी डॅश ब्रॅकेटमध्ये प्लस 1 हे याचं एक्सप्लेनेशन होऊ शकतं. तर हे d प्लस हे a d प्लस डी डॅश आणि हा प्लस b याचा परफेक्ट स्क्वेअर z लिहून. म्हणजे काय हो, याला रिपीटेड रूट्स आलं पण याला आपल्या फॉर्ममध्ये लिहायचं आपण. और d मायनस इन ब्रॅकेट मायनस डी डॅश मायनस इन ब्रॅकेट मायनस 1
पुन्हा ब्रॅकेटचा वर्ग आणि इंटू झेड विच इज इक्वल टू 0. आता मित्र हो, m ची किंमत -1 आहे, a ची किंमत -1 आहे आणि फॉर्म्युला तर तुम्हाला माहित आहे. हेन्स द सोल्युशन इज z इज इक्वल टू e टू द पॉवर -x phi1 ऑफ y minus x प्लस x e टू द पॉवर -x phi2 ऑफ y minus x. कोणता फॉर्म्युला वापरला हो? z इज इक्वल टू e टू द पॉवर ax phi1 ऑफ y प्लस mx प्लस x e टू द पॉवर ax phi2 ऑफ y प्लस mx. m ची किंमत -1, a ची किंमत -1. अशा पद्धतीनं तुमचा हा एक्झाम्पल 43 कंप्लीट झाला. आता नेक्स्ट एक्झाम्पल 44 ऑन पेज नंबर 621. सॉल्व r minus t plus p minus q is equal to 0. Solution: the given differential equation is r minus t plus p minus q is equal to 0. और याला आपल्याला लिहिता येते डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर मायनस डेल्टा 2z अपॉन डेल्टा y स्क्वेअर प्लस डेल्टा z बाय डेल्टा x मायनस डेल्टा z बाय डेल्टा y which is equal to 0. पुन्हा सांगायची गरज नाही पण सांगतो. p बरोबर डेल्टा z बाय डेल्टा x, q बरोबर डेल्टा z बाय डेल्टा y, r बरोबर डेल्टा 2z बाय डेल्टा x स्क्वेअर आणि p बरोबर डेल्टा 2z बाय डेल्टा y स्क्वेअर. और सगळ्या टर्म मधून जर z कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये राहील डेल्टा 2 अपॉन डेल्टा x स्क्वेअर मायनस डेल्टा 2 अपॉन डेल्टा y स्क्वेअर प्लस डेल्टा अपॉन डेल्टा x मायनस डेल्टा अपॉन डेल्टा y ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to 0. और इन ब्रॅकेट d स्क्वेअर मायनस d डॅश चा वर्ग प्लस d मायनस d डॅश पुन्हा ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेटच्या बाहेर z is equal to 0. where d is equal to delta by delta x and d dash is equal to delta by delta y. आता पहिल्या ज्या दोन टर्म आहे d चा वर्ग आणि मायनस d डॅश चा वर्ग याला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर च्या फॉर्म्युल्याने a मायनस b a प्लस b तुम्ही लिहू शकता. सो और d मायनस d डॅश इंटू d प्लस d डॅश प्लस d मायनस d डॅश ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to 0. और याच्यातून d मायनस d डॅश जर कॉमन काढलं तर d मायनस d डॅश ब्रॅकेट मध्ये d प्लस d डॅश प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to 0. और ब्रॅकेट मध्ये d मायनस d डॅश दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये d मायनस इन ब्रॅकेट मायनस d डॅश मायनस इन ब्रॅकेट -1 ब्रॅकेट क्लोज z इज इक्वल टू 0. पहिल्या फॅक्टरचा जर विचार केला तर m ची किंमत इथे 1 आहे परंतु a ची किंमत इथे 0 आहे कारण की टर्म अब्सेंट आहे. दुसऱ्या फॅक्टरचा जर विचार केला तर m ची किंमत -1 आहे आणि a ची किंमत सुद्धा -1 आहे आणि हेन्स द सोल्युशन इज z इज इक्वल टू e टू द पॉवर 0x phi1 ऑफ y प्लस x प्लस e टू द पॉवर -x phi2 ऑफ y minus x. e to the power 0 means anything raised to 0 is 1 which is equal to phi1 of y plus x plus e to the power minus x into phi2 of y minus x. मित्र हो, आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करण्याच्या जवळपास 4-5 एक्झाम्पल्स घेतले. आता आपण हाऊ टू फाइंड आउट द पर्टिक्युलर इंटेग्रल ऑफ द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. तर याच्यासाठी पर्टिक्युलर इंटेग्रल मध्ये नंबर ऑफ केसेस आहेत. तर त्यापैकी पहिली केस 1 अपॉन f ऑफ d कॉमा d डॅश इंटू e टू द पॉवर ax प्लस by जर असेल म्हणजे राईट हँड साइडची टर्म इक्वेशनची जर e रेस टू ax प्लस by च्या फॉर्म मध्ये असेल तर a ची जी किंमत असेल ती आपल्याला काय करायचं आहे रिझल्ट मध्ये 1 अपॉन f ऑफ d कॉमा d डॅश
into e to the power ax plus by which is equal to 1 upon f of a comma b into e to the power ax plus by. ह्या केसचा वापर करून आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत. याच्यामध्ये काय आहे हो, काय बदल केला आपण, d इज इक्वल टू a ठेवलेला आहे आणि d डॅश इज इक्वल टू b ठेवलेला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि आता पर्टिक्युलर इंटेग्रलचा आपण एक्झाम्पल घेऊ. सो एक्झाम्पल 45 ऑन पेज नंबर 625. सॉल्व d माइनस d डैश माइनस 2, दूसरा फैक्टर d माइनस d डैश माइनस 3 इंटू z विच इज इक्वल टू e टू द पावर 3x माइनस 2y. मित्र हो, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल काढायचं असेल तर आपण काय करणार, a ची किंमत इथं 3 दिसत आहे, b ची किंमत इथे -2 दिसत आहे आणि फॉर्म्युला म्हणजे हे केस फर्स्ट दिसत आहे. आणि कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तर तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पल्स घेतलेले आहे, केलेले आहे, त्यामुळे ते तर तुम्हाला करताच येते. आता पर्टिक्युलर इंटेग्रल समजून घ्यायचं आहे. सो सोल्युशन, द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज, एरो दाखवला आहे, तुम्हाला हे लिहायचं आहे इथे, d माइनस d डॅश माइनस 2 म्हणजे पहिला फॅक्टर, d माइनस d डॅश माइनस 3 म्हणजे दुसरा फॅक्टर, इंटू z विच इज इक्वल टू e टू द पॉवर 3x माइनस 2. मित्र हो, याला तुम्हाला कसं लिहिता येते, याला तुम्हाला d माइनस d डॅश माइनस 2 म्हणजे इथं m ची किंमत सरळ सरळ 1 आहे, इथं a ची किंमत 2 आहे, इथं m ची किंमत 1 आहे आणि a ची किंमत 2 आहे. आणि फॉर्म्युला तर तुम्हाला माहित आहे, hence the complementary function is e to the power 2x phi 1 of y plus x plus e to the power 3x phi 2 of y plus x. फॉर्म्युला कोणता वापरला आपण, e to the power ax phi 1 of y plus mx plus e to the power ax phi 2 of y plus mx. a ची किंमत पहिल्या फॅक्टर साठी 2, m ची किंमत पहिल्या फॅक्टर साठी 1, a ची किंमत दुसऱ्या फॅक्टर साठी 3 आणि m ची किंमत दुसऱ्या फॅक्टर साठी सुद्धा 1च. आणि आता मात्र जसं याच्या आधी फक्त कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करत होतो म्हणून z इज इक्वल टू डायरेक्ट सोल्युशन लिहित होतो, कारण की राईट हँड साइडला टर्म 0 होती, त्याच्यामुळे पर्टिक्युलर इंटेग्रल 0 यायचं. त्याच्यामुळे कंप्लीट सोल्युशन जर लिहायचं असेल तर z इज इक्वल टू पर्टिक्युलर इंटेग्रल प्लस कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज ऑल्सो ए जनरल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. आतापर्यंत आपण बघितलं, परंतु इथे राईट हँड साइडला टर्म असल्यामुळे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन z इज इक्वल टू आपल्याला घेता येणार नाही, कारण की z इज इक्वल टू काय होईल या प्रॉब्लेम मध्ये 45 नंबरच्या कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर. तर हे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मिळाला आपल्याला. आता आपण पर्टिक्युलर इंटेग्रल बघू. हेन्स पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन f ऑफ d कॉमा d डॅश इंटू e टू द पॉवर ax प्लस by. इथे मात्र f ऑफ d कॉमा d डॅश म्हणजे काय आहे हो, d माइनस d डॅश माइनस 2 इंटू d माइनस d डॅश माइनस 3. आणि a ची किंमत किती आहे 3, b ची किंमत किती आहे -2 आणि म्हणून which is equal to 1 अपॉन f ऑफ d कॉमा d डॅश ची व्हॅल्यू ठेवायची आहे, d माइनस d डॅश माइनस 2, दूसरा फॅक्टर d माइनस d डॅश माइनस 3 e टू द पॉवर 3x माइनस 2y. म्हणजे आपण आता इथे जर ही केस फर्स्ट 1 अपॉन f ऑफ d कॉमा d डॅश इंटू e टू द पॉवर ax प्लस by which is equal to 1 upon f of ab into e to the power ax plus by. हा फॉर्म्युला जर वापरायचा असेल तर d is equal to a is equal to 3 आहे आणि d dash is equal to b is equal to -2 आहे. मग 1 upon which is equal to 1 upon d ची किंमत 3 मायनस d dash ची किंमत -2 म्हणजे मायनस मायनस प्लस 2 -2.
दुसऱ्या फॅक्टर साठी डी ची किंमत पुन्हा 3, डी म्हणजेच ए ची किंमत बरोबर 3, डी डॅश म्हणजेच बी ची किंमत -2 -2 -3 आणि e टू द पॉवर 3x - 2y. 2 2 कटेल, 3 3 कटेल, which is equal to 1/3 into 2 e to the power 3x minus 2y, which is equal to 1/6 e to the power 3x minus 2y. काय मिळालं हो हे आपल्याला? पर्टिक्युलर इंटेग्रल मिळालं. आणि जनरल सोल्युशन किंवा कंप्लीट सोल्युशन म्हणजे काय हे तर तुम्हाला माहित आहे. हेन्स द कंप्लीट सोल्युशन इज z is equal to कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आपण काय काढलेलं आहे? which is equal to e to the power 2x phi 1 of y plus x plus e to the power 3x phi 2 of y plus x plus पर्टिक्युलर इंटेग्रल काय काढला आहे? 1/6 e to the power 3x minus 2y. याला फार फार तर तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहू शकता. आता आपण केस 2 बघू. केस सेकंड 1/f of d चा वर्ग कॉमा डी डी डॅश कॉमा डी डॅश चा वर्ग ब्रॅकेट मध्ये इंटू साइन ax प्लस by असेल किंवा cos ax प्लस by असेल राईट हँड साइडला. याला इक्वल टू काय आहे दुसरी केस? 1/f ऑफ ब्रॅकेट मध्ये -a चा वर्ग कॉमा -ab कॉमा -b चा वर्ग इंटू एकतर साइन ax असो साइन ax प्लस by असो किंवा cos ax प्लस by असो. मित्र हो, बरेच विद्यार्थी काय करतात की हे -a चा वर्ग -a ब्रॅकेट मध्ये घेतात आणि त्याचा वर्ग करतात. -ab बरोबर करतात. -b ब्रॅकेट मध्ये घेतात आणि त्याचा वर्ग करतात. पण तसं नाही आहे. की सेकंड काय आहे? 1/f ऑफ d चा वर्ग कॉमा डी डी डॅश कॉमा डी डॅश चा वर्ग साइन ax प्लस by असो की cos ax प्लस by असो, which is equal to रिझल्ट कोणता वापरायचा? 1 क्लियर बघा, केअरफुली बघा. f ऑफ -a मायनस बाहेर आहे आणि a चा वर्ग कॉमा -ab तर बरोबर घेते कॉमा -b मायनस बाहेर आहे b चा वर्ग -a किंवा -b ब्रॅकेट मध्ये घ्यायचं नाही. अन्यथा बरेच विद्यार्थी तसं करतात आणि ते चुका करतात आणि म्हणतात आम्ही तर पेपर बरोबर सोडवला, मार्क कमी भेटतात. तर आपल्याला जर वाटत असेल की असं व्हाव नाही तर फॉर्म्युला तुम्हाला करेक्ट यूज करावं लागेल. तर काय आहे फॉर्म्युला मग? which is equal to 1/f ऑफ इन ब्रॅकेट -a चा वर्ग -a स्क्वेअर कॉमा -ab कॉमा -b स्क्वेअर इंटू साइन ax प्लस by और cos ax प्लस by. यावरील एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊ, नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. या लेक्चर साठी आपण इथेच थांबणार आहोत.